परमसत्याचा साक्षात्कार व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ मानला गेलाय. आपल्याला माहिती आपल्या गीतेतल्या अध्यायांना योग असं म्हटलं गेलंय. अर्जुन विषाद योग, सांख्य योग, कर्मयोग, ध्यान योग आणि आज आपण आजच्या भागात जो बघणार आहोत तो म्हणजे भक्तियोग. योग या शब्दाचा अर्थ होतो जोडणे, म्हणजे ज्या मार्गाने गेल्याने मनुष्याला भगवंताची प्राप्ती होते तो म्हणजे योग. हे असे 18 अध्याय आपल्या गीतेत आहेत, म्हणजे 18 योग आहेत. जर मनुष्याला भगवंताचा प्रिय भक्त होण्याची इच्छा असेल, तो कुठेही असला तरी कृष्ण भक्ती, कृष्ण चिंतन, कृष्ण सेवा हेच ज्याचं एकमेव ध्येय असेल, अशा मनुष्याने भक्तियोगाचं पालन करणं अत्यावश्यक आहे. आज आपण हा भक्तियोग त्यातले श्लोक अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. बघूया भक्तियोगातील पहिला श्लोक. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तम तेषां के योगवित्तमः. अध्याय 12 पहिला श्लोक, ज्यात अर्जुन श्रीकृष्णांना विचारतोय की जे भक्तगण आपल्या भक्तीमध्ये संलग्न झालेले आहेत, जे सतत तुमची योग्य रीतीने उपासना करतायत, सगुण रूप परमेश्वराचं ध्यान करण्यात जे मग्न असतात आणि जे निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात, सच्चिदानंद घन निराकार ब्रह्माचं ध्यान करण्यात जे गुंतलेले असतात, तर त्यापैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येतं? म्हणजे या दोन प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम कोण? थोडक्यात अर्जुनाला काय जाणून घ्यायचंय तर कोणती भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे, सगुण भक्ती की निर्गुण भक्ती? तर सर्वात आधी आपण सगुण भक्ती म्हणजे काय, निर्गुण भक्ती म्हणजे काय, त्या दोघांमधला फरक नक्की काय आहे हे जाणून घेऊ. सगुण भक्ती म्हणजे काया वाचा मने आपलं मन परमेश्वराच्या नामस्मरणात तल्लीन करणं. भगवंताचं सगुण साकार रूप म्हणजे त्याच्या महातेजोमय मूर्ती रूपाची उपासना करणं, आपलं मन त्याच्या साकार रूपावर केंद्रित करणं. निर्गुण म्हणजे काय तर आपलं सर्वस्व विसरून जाऊन मीतूपणाचा भेद नाहीसा होऊन वृत्तीशून्य अवस्था जी असते ती प्राप्त करणं म्हणजे निर्गुण उपासना, निर्गुण भक्ती. आणि म्हणूनच अर्जुन श्रीकृष्णांना विचारतायत की यापैकी कोणाला परिपूर्ण मानलं गेलंय, कुठल्या भक्तीचा अवलंब करायला हवा, असा प्रश्न अर्जुन श्रीकृष्णांना या पहिल्या श्लोकात करतायत. आणि याचं सविस्तर उत्तर श्रीकृष्ण अर्जुनाला देतायत. पुढचा श्लोक बघूया. अध्याय 12 श्लोक क्रमांक 2. श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमा मतः. अर्जुनाच्या या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्ण सांगतायत की जे माझ्या साकार रूपावर आपलं मन केंद्रित करतात आणि दृढ श्रद्धेने भक्तिभावाने माझी सतत उपासना करण्यात संलग्न झालेले असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. म्हणजेच जे कायम आपल्या हृदयात कृष्ण स्मरण करतात, कधी ते जप करतात, कधी कृष्ण कथेचं वाचन तर कधी कृष्ण कथेचं श्रवण करतात, म्हणजे ते जे काही करतात ते सगळं भगवंता प्रित्यर्थच करतात. आणि असे जे भक्त कायम दृढ श्रद्धेने भक्तिभावाने माझी सतत उपासना करण्यात मग्न असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत, असं श्रीकृष्ण सांगतायत. पुढचा श्लोक 3 व 4 एकत्र घेऊया. ये त्वक्षरम निर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यम च कुटस्थमचलम ध्रुवम सन्नियमेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रताः. परंतु जे सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठाई समबुद्धी ठेवून अव्यक्त, इंद्रियातीत, अचिंत्य, अविकारी, स्थिर आणि अचल अशा परमसत्याच्या निर्विशेष रूपाची, निराकार रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सुद्धा सर्व प्राणीमात्रांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. म्हणजेच जे भगवंताची प्रत्यक्षपणे उपासना करत नसले तरी सुद्धा ते अप्रत्यक्ष पद्धतीने
त्याच उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतात. आणि या श्लोकात म्हटले त्याप्रमाणे भगवत प्राप्ती व्हावी यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे तर इंद्रिय संयमन आणि सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ कार्य करणं. तर ह्या दोन गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत असं या श्लोकात सांगितलंय. पुढचा श्लोक 12व्या अध्यायातला 5वा श्लोक. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्त चेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिरवाप्यते. याचाच अर्थ ज्यांचं मन निराकार निर्विशेष रूपात गुंतलेलं आहे त्यांना प्रगती करणं क्लेशदायक ठरणार आहे. त्यांच्या साधनेत कष्ट अधिक आहे कारण देहधारी जीवांसाठी या मार्गावर चालणं हे अधिक कठीण आहे. आता हे असं का म्हटलंय ते जाणून घेऊया. बघा, भक्ताला प्रत्यक्षपणे भगवंताकडे जाणं म्हणजेच भगवंताचं नामस्मरण करणं, त्याची पूजा अर्चना करणं, मनापासून त्याला वंदन करणं, त्याचं सतत चिंतन करणं, भक्तिभावाने दृढ श्रद्धेने मनापासून त्याची सेवा करणं, तर हे सोपं आहे. हा भक्तीचा मार्ग अजिबात कठीण नाहीये. पण या उलट आध्यात्मिक अनुभूतीसाठी जे निर्विशेषवादाचा मार्ग निवडतात म्हणजेच कुठल्याही जीवाचं बाह्य आवरण न पाहता जे केवळ आत्म्याचं स्वरूप पाहतात त्यांच्यासाठी तो मार्ग कठीण असतो. आता देहधारी जे जीव आहेत त्यांच्यासाठी अशी उपासना करणं अवघड आहे कारण त्यासाठी देहाची आसक्ती पूर्णपणे सोडून द्यावी लागते. म्हणजे परमात्म्याचा अंतरात्म्यामधील परमात्म्याचा साक्षात्कार व्हावा यासाठी देहाची आसक्ती पूर्णपणे सोडून द्यावी लागते आणि हे देहधारी जीवांसाठी अवघड होऊ शकतं, कठीण होऊ शकतं. आणि एवढं करूनही म्हणजे ही साधना इतकी कठीण आहे की एवढं करूनही परमसत्याचा साक्षात्कार होईलच अशी शाश्वती नसते. म्हणूनच भगवंत म्हणताय की हा भक्तीचा मार्ग क्लेशदायक आहे. पुढचा श्लोक 6वा व 7वा श्लोक एकत्र. येतु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशीत चेतसाम. परंतु जे माझं पूजन करतात, जे आपली सगळी कर्म मला अर्पण करतात आणि अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने माझी भक्ती करतात, माझं ध्यान करून माझी उपासना करतात, माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात, हे पार्था मी त्यांचा जन्म मृत्यू रूपी संसार सागरातून उद्धार करतो. या श्लोकात ते अर्जुनाला सांगतायत की माझ्या ठाई मन स्थित करणाऱ्याला आणि माझ्या प्रित्यर्थच कर्म करणाऱ्या भक्ताचा मी संसार सागरातून उद्धार करतो. म्हणजे या श्लोकाच्या माध्यमातून जणू ते सर्व भक्तांना वचन देतायत की मी माझ्या खऱ्या भक्तांचा उद्धारक होतो. पुढचा श्लोक अध्याय 12वा श्लोक क्रमांक 8. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वम न संशयः. श्रीकृष्ण सांगतायत की माझ्या ठाई तू तुझं मन स्थिर कर, तुझी बुद्धी सुद्धा तू माझ्या ठाई नियुक्त कर. अशा रीतीने तू निसंशय सदैव माझ्यामध्येच वास करशील. पुढचा श्लोक अध्याय 12वा श्लोक क्रमांक 9. अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत की हे धनंजय, जर तू तुझं मन माझ्या ठाई स्थिर करू शकत नसशील तर भक्ती योगाच्या नियामक तत्वांचं पालन कर आणि अशा पद्धतीने तू मला प्राप्त करण्याची इच्छा उत्पन्न कर. अध्याय 12वा श्लोक क्रमांक 10. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. याचाच अर्थ भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की जर तू भक्ती योगाच्या विधिविधानांचं पालन करण्यात असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरता कर्म कर, कारण माझ्याकरता माझ्या प्रित्यर्थ जर कर्म केलेस तर तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होऊ शकेल. आता कर्म म्हणजे नक्की कुठली कर्म तर आध्यात्मिक कर्म. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतायत की माझ्या प्रित्यर्थ तू तुझी सगळी कर्म कर. म्हणजे ते स्वतः आपल्याला भगवत प्राप्तीसाठी मार्ग आखून देत आहे की तुला जर हे जमत नसेल तर तू हे असं कर.
शेवटी तुला भगवत प्राप्ती होणारच आहे. भक्ती योगाच्या तत्वांचं पालन करण्यास जर तू असमर्थ ठरत असशील तर तू ह्या मार्गाने जा. ह्या मार्गाने सुद्धा तुला भगवत प्राप्ती निश्चित होईल. तर अशा प्रकारे आज आपण भक्ती योगातील 10 श्लोक आजच्या व्हिडिओत बघितले. पुढचे 10 श्लोक दुसऱ्या भागात आपण बघणार आहोत. दुसरा भाग मी लवकरच चॅनलवर पोस्ट करणार आहे, अगदी उद्या परवाच. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या भागात. त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.